मायबाप रसिक हो, जय शिवराय। आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा। काल मी होळीसाठी गावात इले आणि काल होळी कशी झाली ती तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघूक मिळतालीचा। परंतु आता गोमूचे नाच चालू आहेत आणि गोमूचे नाच म्हणजे काय असता ह्याचा सुख मी आज अनुभवतोय। तर कसा तर गोमू बरोबर नाचणं किंवा ह्या त्या बालगोपाळांच्या गाण्यात आपण भाग घेणं, वाद्य वाजवणं, हे सगळं प्रकार करूक मजा येता या गोमूच्या नाचाक। आणि हो गोमूचा नाच आमचं उत्तरवाडा विकास मंडळ म्हणजे आमच्या उत्तरवाडीचं पूर्णपणे हो गोमूचं नाच असता। आमच्या मधील वाडीचं, दक्षिण वाडीचं अशा तिन्ही वाड्यांचं अप्रतिम असे गोमूचे नाच असतात, गोमूचे खेळ असतात, ते बघण्यासारखे असतात। ते आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे आजचं जो उत्तरवाड्याचं आमचं गोमूचं नाच आहे, त्या गोमूच्या नाचात आनंद कसं मिळतात तो मी आज तुमका सांगणार असे। तर तो आनंद मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो। हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतो। ह्या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या यूट्यूब चॅनल तुमचा असा तर तुम्हीच सबस्क्राईब करा, ही तुमका नेहमीच विनंती असा। व्हिडिओ संपूर्णपणे बघा, व्हिडिओत काय चूक असली तर आवर्जून नका ती कळवा, अभिप्राय द्या आणि चूक सुधारून घ्या। तर जाऊया तांबडेच्या होळी उत्सवात आणि गोमूच्या नाचात। रंगाचा सण म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला होळीचा सण। वसंत ऋतूमुळे निसर्गात काही चांगले बदल झालेले असतात। फाल्गुन महिन्यात येणाऱ्या होळी पौर्णिमेला कोकणात शिमगोत्सव साजरा करतात। हिरण्यकश्यपू नावाचा अहंकारी राजा होता। त्याचा मुलगा प्रल्हाद विष्णुदेवाचा मोठा भक्त होता। त्याने प्रल्हादाला देवाची भक्ती करण्यापासून थांबवले, परंतु प्रल्हाद काही थांबला नाही। हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला आगीपासून सुरक्षित राहण्याचे वरदान होते। त्यामुळे हिरण्यकश्यपूने अग्नी पेटवून त्यामध्ये होलिकेला प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसायला लावले। आपल्या वरदानाचा गैरवापर केल्यामुळे होलिका दहन झाली व प्रल्हाद सुखरूप राहिला। असे मानले जाते की या दिवसापासून होळी साजरी करतात। पेटवण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने माडाचा झाप विणला जाता। त्याचं कारण असं असतं की त्याच्यामागे शास्त्रसुद्धा असतात किंवा एक सोयीस्कर पडावा म्हणून सुद्धा असतात की त्या ज्या झापान आपण होळी पेटवतो त्या झाप व्यवस्थित विणला असतात तर जास्त आगीचा फैलाव होऊचो नाही हो दृष्टिकोन सुद्धा असतात। बघूया पण त्या झाप कशा पद्धतीने विणला जातात आता आपण बघणार आहोत। आमचे सहकारी मित्र आमचे पंढरी दादा, तुम्ही त्यांना नेहमीच व्हिडिओमध्ये बघताच, तर पंढरी दादा झाप कसा विणतात ते बघूया आपण। आता झाप देवासाठी वापरायचा हा म्हणून पंढरी दादाने त्या झापाक नमस्कार केल्याने 3 वेळा आणि त्यांनी आता त्या झाप विणूक घेतल्याने बघा एक विशिष्ट पद्धतीने झाप विणला जाता। त्यामुळे त्या झाप एकदम बारीक दिसताला। असा जर झाप आपण पेटवूक गेलो तर ते पेट घ्यायचा नाही एखाद्या वेळी किंवा त्याच्यामागे काहीतरी शास्त्र हां म्हणजे ह्या शास्त्राच्या मागे काय सेफ्टी झालं। पंढरी हा दादा आपला जसं मासेमारी जरी मासेमारीसुद्धा माहितीगार चांगला असला तरी काही शास्त्र जी आहेत जी ग्रामीण जीवनातली किंवा ग्रामीण भागातली ती सुद्धा पंढरी दादा बऱ्यापैकी माहिती आहे। बघा कसं विणकाम केलं बघा त्यांनी छानपैकी। आता ते सरळ काठीचं स्वरूप झालं त्या झापात। ह्या बालपणापासून मी माझ्या बघितलं आहे त्यामुळे मग ह्या आकर्षक गोष्ट वाटतं नेहमीच की तुमकासुद्धा दाखवावी एक दृष्टिकोन असा। ह्या बघा विशिष्ट पद्धतीने त्याची गाठ मारली त्यांनी। विणून झाप एकदम रेडी झालं। आता हे पेट घ्या हा पुढचा भाग जाळूचा असतो ना। अच्छा अच्छा गोल फिरायचा असता म्हणजे हा हे बघा अशा पद्धतीने ही झापं आता विणलेली आलेली आहेत आणि ही काही झापं विणूची असत। आता होळीक जो बांधलो नारळ जाता की होळीचा झाड उभा केल्यानंतर त्याका एक नारळ बांधला तर श्रीफळ बांधला तर तो मानाचा श्रीफळ असता। तर आता कशा पद्धतीने बांधला गेला म्हणजे तारेंता बांधलेला म्हणजे ती तार व्यवस्थित त्या झाडाक बांधली जाणार म्हणजे किती जरी आग पेटली तरी तो नारळ म्हणजे श्रीफळ पेटणार पण तो पडणार नाही खाली। हो दृष्टिकोन त्याच्या मागचा।
होळदेव पुरण्यासाठी वाळूमध्ये खड्डा भरला होता। होळीच्या मानाचं नारळ होळीक बांधलं जातं, म्हणजे श्रीफळ या पवित्र फळ म्हणून आपण आपल्या शास्त्रात असा, तर शास्त्र म्हणून आजच्या पूजेचे मानकरी रवींद्र कांदळकर आता तो नारळ होळीक बांधतात। आता होळी पेटवच्या आधी स्थानिक देवता म्हणजे ठिकाणदार असता किंवा जो इथलं देवस्थान त्या देवस्थानाक हाक मारली जाता, त्या देवाची आठवण केली जाता, त्याच्या नावाने श्रीफळ ठेवला जाता आणि त्याचं जो गावचो मानकरी असता तो ह्या सांगणा करता देवाक। आता हे सगळे जे ग्रामस्थ ते आता सगळे जमलेले आहेत। रात्रीचे 10 वाजल्याने आता होळी खऱ्या अर्थाने पेटली आहे। आज या ठिकाणी आम्ही उत्तरवाड्याची होळी उभी करतो असं मार्ग चांगल्या प्रकारचा कार्य होऊ दे, कुठलीही अडचण येता कामा नये, दक्षता चूक घ्यायची असतात। आम्ही पुढच्या कार्यक्रमात सुरुवात करणार असं साधारण आपल्या मानाचे नारळ ठेवलेले असतात त्याचे पावन करून घ्या। चुका चुकला मग असलं तर माफ करून घ्या। नारायणाखाली येतं आणि नंतर तुम्ही उभी करा नारळ ठेव काय बा देवा मार्ग या ठिकाणचं उत्तरवाड्याचं होळदेव मार्ग तुझ्या तुम्ही पूजा अर्चा केलेली असा आता करते असत महाराजा ते करून घे। आणि आज त्या ठिकाणी सुद्धा आम्ही उभे करणार असं मान आम्ही त्या ठिकाणी देणार असं मान्य करून घे। चुकला मकला असं माफ कर, सांभाळ आणि प्रत्येक वर्षी असतो कार्यक्रम करून घे महाराजा। रीतिरिवाजाप्रमाणे देवाची पूजा केली जातात, पाण्यानं स्वच्छ केलं जातं देवाची ही जी पूजा करून मग त्याची उभारणी केली जातं। लाईटीमुळे कसं वाटतं ती बक्षी कोणची आहे काय करू नको अवकाश 9 वाजेपर्यंत जेवता। घंटी आणलं की वाजव आता कसं लावलं गंध नैवेद्याचं ते काय पाणी सोड पावन करून घे। आता होळदेवाची उभारणी केली जाता, सगळे ग्रामस्थांचा हात लावलं जातं। हात लावल्यानंतर सगळ्यांचा हात लागान मग ती व्यवस्थित उभी केली जाणार होळी, असा ही प्रथा या गावची असा। पुढे घे जरा ते घरागुनी श्रीफळ ठेवून देवाक मान दिलं जातं। अशी ही ग्रामस्थाने आपापल्या घरातून एक एक श्रीफळ आणलेला त्याचं मग प्रसाद करून सगळ्या भाविकांना वाटलं जातं। असं गोल फिरला जाता। आता आग जोरात पेटलेली असल्यामुळे चटके लागायला लागले। या मेंबर वाढले वाटतं मग तुमच्या असं आणलं जेवढी चुडीत असतात तेवढी
रशियन म्हणून सगळ्याकडे त्याची तळी धरली जाते, ही संस्कृती आहे या होळीच्या सणाची. कोळीण हा एक देवीचं स्वरूप असतं आणि ह्या देवीचं स्वरूप म्हणून तिची पूजा केली जाते आणि तळीचा गाणं म्हटलं जातं. गुमूसाठी पाणी आणि त्याचप्रमाणे काहीतरी आपल्या त्यांना खाऊसाठी हे मी आता मनुका ठेवले, काळे मनुका जे ऊर्जादायक असतात म्हणून मुद्दाम प्रॉपर काळे मनुका ठेवले आणि जाम आता काढून आणणार आपण. सविता देवीक नमन करून, तुळशी माईक नमन करून आता आपण आजच्या आपल्या गोमूच्या कार्यक्रमात बघणार असतो. गोमूवाली येतात. कोळीण मात्र जबरदस्त, एकदम दोखणी अशी कोळीण दिसतात आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आणि सुंदर डान्स पण तिचं असणारच नक्कीच. सकाळी 9 वाजल्यापासून हे गोमू घरोघरी जाऊन ही प्रथा असते ह्या तांबडेक गावची की प्रत्येकाच्या घरी जाऊन एखादं गाणं म्हणून त्याच्या ती कोळीण नाचवणं प्रत्येकाच्या प्रथा कित्येक वर्ष ह्या गावामध्ये साजरी केली जातात. असे छानपैकी गोमू आमची देखणी आहे या वर्षीची आणि अप्रतिम असं सुंदर चेहरा या गोमूचा आणि अप्रतिम कोळीण अशी आहे. कोळीण होणं ह्या भाग्याचं क्षण असं म्हटलं आता. तुमका मी खरं सांगू, बरेचसे लोक बघा अमिताभ बच्चनपासून जेवढे मोठे कलाकार आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांच्यानी कोळी हो म्हणजे स्त्रीचं वेश परिधान केल्यानंतर त्यांना यश मिळालेलं असं म्हटलं जातं. असं ह्या कारण ह्या जो रूप आहे त्या शंकर पार्वतीचा रूप असं म्हटलं जातं एका दृष्टीने. त्यामुळे गावोगावांमध्ये ग्रामीण जीवनामध्ये बरेचसे जण चांगले सुशिक्षित जे लोक ते सुद्धा कोळींचा रूप धारण करतात. ह्या त्याच्यामागचं शास्त्र असा. आता शास्त्र असं असा की कोळीण झालेल्या माणसाची प्रगती होता असं म्हटलं जातं. ह्या कोळणीक नेहमीच शुभेच्छा असतात, सुंदर दिसतात. देखणी कोळीण अशी आमच्या विकास मंडळाची आणि ह्या आमच्या ग्रामस्थांची. धन्यवाद. दमदार आवाजाची बुवा म्हणून प्रसिद्ध असलेले वयोवृद्ध बुवा श्री मोहन जगन्नाथ कुबल यांनी आपल्या मधुर आवाजाने एक सुंदर असं जुनं गाणं सादर केलं. थंडीत वाटे उन्हाळा गेली या माहेर पणाला, बायको गेली या माहेर पणाला.
झाले पुरे गोडानाचा पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कधी बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणी दे तूच सुख करता तूच दुःख हरता गोपाळ कृष्ण महाराज की जय. नेव्हल डॉकयार्डमधून सेवानिवृत्त झालेले आमचे ग्रामस्थ श्री कानू विठोबा कोळंबकर यांनी गोमूच्या खेळाच्या भोजनाची व्यवस्था केली. मंडळाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले गेले. जीवनाच्या वाटेवर पुन्हा मागे वळून पाहू, सोडून गेलेल्या क्षणांना आठवणीत जपून ठेवू. उरले सुरले क्षण जेवढे आनंदाने जगत जाऊ, रंगात रंगून होळीच्या हर्ष उधळीत राहू. मायबाप रसिको, हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. जय